सासरे माझे दशग्रंथी ब्राह्मण होते. बर. जे ते जेवायला बसल्यावर बाहेरच्या बाईचा आवाज सुद्धा त्यांना चालायचा नाही, बांगडीचा सुद्धा. अरे बापरे. इतकं कडक सवय होतं. म्हणजे ते आंघोळीला गेले की आम्ही लांब जाऊन गोठ्यात बसायचो. ते जेवून बाहेर येईपर्यंत खाली उतरायचं. गोठा थोडा लांब होता. आमचं घर खूप मोठं होतं. त्यांना इतकं धुतलेलं धुवून म्हणतो ना आपण तसं आंघोळ करायची, ओलेच्यानं जायचं, साडी काढायची, ती नेसायची आणि स्वयंपाक करायचा. हे आमच्या सासूबाईंनी 40-50 वर्ष तसंच केलेलं आहे आणि तेच त्यांनी आमच्याकडूनही करून घेतलं. पुण्यामध्ये ब्राह्मण बाईला खूप मोठा डिमांड आहे या कामाचा, स्वयंपाकाच्या कामाचा. जर ब्राह्मण बाई असेल तर तिला भरपूर कामं असतात. बर बर बर. त्यात जर ती सवाश नसेल तर काही प्रश्नच येत नाही. म्हणजे ती वाढायला चालते, नैवेद्य दाखवायला चालते. अजूनही पुण्यामध्ये हे आहे ना, विधवा बायकांनी नैवेद्य नाही दाखवायचे. अरे बापरे. म्हणजे या रूढी परंपरा पण आहेत. काही घरं अजून अशी आहेत. सोहळ्याचा स्वयंपाक करायचा असेल तर ती सवाष्ण बाईच. आमच्या घरी कुणीही पाहुणा आला तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची चादर, बेडशीट, उशी, चाबरा धुवायला जायचं. तो कुणी असू, कुठल्याही ब्राह्मण येऊ, इतर जातीचा येऊ, पाहुणा येऊ, अगदी माझा भाऊ येऊन गेला तरी ते कपडे धुवायला जायचे. ते जोरात ओरडण्याचा आवाज आहे. काय झालं एकदम घरात? ते त्यांच्या पायात क्लॉट झाला. ओके. खूप जोरात ते किंचाळले. मग घरी आलो, गड्याने तेल पाणी केलं, पाय पुसले त्यांचे गरम पाण्यात ठेवून. मुलीनं पाय पुसलं आणि चांबडी तिच्या हातात आली. तिनं तसंच दाबलं आणि मला म्हणाली, सॉक्स चढवला, आई अण्णांचा पाय पुसला. काय बोलते म्हटलं, तू पाय पुसला म्हणजे काय? पुसला म्हणली, दुर्गंधी सुटली आहे सगळे घरात. आम्ही लगेच गाडी काढली, कणकवलीला गेलो. तोपर्यंत त्यांचा एवढा पाय पुसला, पूर्ण पाय पुसला तिथे जाईपर्यंत. डॉक्टरांनी बघितल्यावर विचारलं, किती महिन्याचं दुखणं आहे? अहो नाही म्हटलं, 4 तासात डॉक्टर. नमस्कार, मी अनिरुद्ध. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या टॉक विथ अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये. जीवन जगत असताना आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष करत असताना त्या संघर्षाचा आनंदही घ्यावा लागतो, बरोबर? तर त्या संघर्षाचा आनंद घेत या जीवनाचं कटू सत्य आपल्याला सांगण्यासाठी आजचे नवीन गेस्ट आपल्याला मिळालेले आहेत. आपल्या नवीन गेस्टनी हे जीवन कसं जगायचं, जीवन जगत असताना संघर्षाचा आनंद कसा घ्यायचा, हे सगळं अनुभवलेलं आहे. 27 वर्ष लग्नाची झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये एक कटू प्रसंग आला आणि त्या कटू प्रसंगानंतर त्यांच्या जीवनामध्ये एक टर्निंग पॉईंट आला आणि तो टर्निंग पॉईंट कोणता होता हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तसंच त्यांनी हे जीवन जगत असताना जो काही संघर्ष त्यांना करावा लागला आहे त्या संघर्षाची संपूर्ण कहाणी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायची आहे. तर आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट माननीय उर्मिला साठे ताई यांचं. नमस्कार ताई. जीवन जगत असताना संघर्ष तर सगळ्यांनाच करावा लागतो आणि आपल्या जीवनाचा मी अभ्यास केलेला आहे, आपलं जीवन मी बघितलेलं आहे आणि ते जीवन बघत असताना मला असं जाणवलं की आपल्या जीवनातून एक मोटिवेशनल स्टोरी जी आहे ती माझ्या प्रेक्षकांना कळावी आणि जीवन जगण्याचा आनंद माझ्या प्रेक्षकांनी घ्यावा यासाठी मी आपल्याला इथं बोलवलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायला आवडेल की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? नमस्कार, मी साठे, उर्मिला साठे. आपण मला बोलावलं, मला 4 शब्द बोलायची संधी दिलीत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करते. धन्यवाद धन्यवाद. आम्हाला ऐकायला आवडेल ताई की जीवन जगत असताना प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. तुम्हीही त्या संघर्षातूनच वर आलेला आहात. तर तुमचं लहानपण कुठं गेलं, कसं गेलं आणि त्यावेळेला आपल्याला काय काय गोष्टी अनुभवायला मिळाल्या ते ऐकायला आवडेल. नमस्कार. माझं माहेरचं नाव रजनी केळकर. कराडला माझा जन्म झाला. बरं. आम्ही 3 भावंड, मी, माझे 2 भाऊ, मी सगळ्यात मोठी. माझ्या वडिलांची सरकारी नोकरी होती त्यामुळे आम्हाला कायम दर 3 वर्षाने बिराड करावं लागायचं. बरं. ठाणे जिल्ह्यात शहापूर गावात एक भातसा नगर म्हणून आहे, त्या धरणावर माझे वडील काम करत होते. बरं. ते क्लार्क होते.
त्यामुळे 8वी पासून 11वी पर्यंतचं शिक्षण माझं सगळं शहापूरच्या खाडे विद्यालयात झालं. बर. आता मला हे विचारायला आवडेल की तिथं शिक्षण झालं, त्यानंतर तुम्ही राहायला कराडला कधी आलात? 1977 साली माझ्या पाठचा भाऊ 12वीला गेला. बर. मग तिथे शिक्षणाला त्याला उपलब्धता होत नव्हती त्या खेडेगावामध्ये. बर. आमच्या कराडला स्वतःचं घर असल्यामुळे आम्ही शिक्षणासाठी म्हणून 3 भावंड आणि आई आमचे आणि माझे आजोबा होते, आम्ही सगळेजण कराडला आलो. वडील एकटे तिकडे राहिले. मग धाकटा भाऊ 5वीत होता आणि हा 12वीत गेला. बर. मला 11वी नंतर सरकारी नोकरी लागली होती. बर. 3 वर्ष मी टायपिस्टचं काम केलेलं होतं. बर. माझं सर्व्हिस बुक सुद्धा काढलेलं होतं. पण कर्मधर्म संयोगानं एकानं असं विचारलं, मुलगी कायम नोकरी करेल का? आणि माझे वडील तर पूर्णपणे जुन्या विचाराचे होते. त्याच क्षणी माझ्या नोकरीचा राजीनामा झाला. मुलगी शिकली आणि प्रगती झाली आपण असं म्हणत असतो, पण कधी कधी जुन्या रीती, रूढी, परंपरा ज्या आहेत तर त्याच्यामुळं कधी कधी या मुलींच्या शिक्षणावर किंवा मुलींच्या या आयुष्यावर किती मोठी गदा येते हे आपल्याला या अनुभवातून कळतंय. तर मला आपल्याला विचारायला आवडेल की आपण ज्या वेळेला शिक्षण घेत होतात किंवा आपण तिथं कराडला ज्यावेळी राहत होतात तर तुमच्या आईने तुमच्यावर कशा पद्धतीने संस्कार केले आणि तुमच्या आईचा स्वभाव कसा होता ते ऐकायला आवडेल. माझी आई खूप हुशार होती, कमी शिकलेली होती पण अनुभवातून शिकलेली होती. बरं. तिच्याजवळ खूप अनुभव होता. आम्ही जेव्हा कराडला यायचा निर्णय घेतला तेव्हा ती म्हटली, हो तुला वडिलांचं ऐकलंच पाहिजे. त्यांना माझं लग्न एका म्हणजे अशा मुलाशी करायला द्यायचं नव्हतं की ज्याला आयुष्यभर पैशाचा हव्यास आहे. त्यांना वाटलं हा माझ्या मुलीशी लग्न करतोय ते तिच्या पैशाशी करतोय. बर. हा त्यांचा समज झाला. माझं तर सर्व्हिस बुक सुद्धा निघालं होतं, म्हणजे माझी पेन्शनची नोकरी होती. अरे बाप. पण म्हटलं नाही, त्यांना नाही ना पटत आहे, आपण जाऊया म्हटलं घरी. आम्ही घरी आलो 77ला आणि 78ला माझं लग्न झालं. बर. मला हे विचारायला आवडेल की तुमचं लग्न 78 साली झालं, तर तुमचं लग्न होऊन तुम्ही कोणत्या गावी गेलात आणि तुमचे मिस्टर काय करत होते? माझं लग्न 78 साली रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवाचं गोठणं एक अतिशय खेडेगाव आहे. बर. त्या खेडेगावात झालं. माझे मिस्टर इंजिनियर होते. त्यांनी रत्नागिरीवरून त्यांना पुण्याला पाठवलं होतं, पुण्याहून मद्रासला पाठवलं होतं. बर. पुढील शिक्षणासाठी म्हणून ते सगळं त्यांनी केलं आणि शेवटी आपल्या घरी व्यवसाय आहे, शेती आहे, गुरंढोरं आहेत, आई वडील आहेत, आपण घरी जाऊन सेटल व्हायचं हा त्याने आपल्या मनाशी निश्चय केला. आणि जी मुलगी खेडेगावात राहायला तयार होईल त्याच मुलीशी मी लग्न करणार, मी शहरात काय परत जाणार नाही. बर. मग तुम्ही शहरातून खेडेगावात ज्यावेळी गेला त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं नाही खेडेगाव शहर वगैरे यातला काही चेंज? कारण काय झालं, आम्ही जुन्या वळणाच्याच घरात राहत होतो. संध्याकाळी 7 नंतर मुलीने घराबाहेर पडायचं नाही, हे जिथं पक्क बिंबवलेलं होतं. मग शहरात राहिलं काय आणि खेड्यात राहिलं काय, आपण संध्याकाळी नंतर घरातच बसायचं आहे ना. आणि माझ्याही फार अपेक्षा जीवनाकडून नव्हत्याच. बर. म्हणजे आपण आपली परिस्थिती बघून आपल्या वडिलांचा स्वभाव बघून पुढे जात असतो. हो. मी हुशार होते, मी कुठेही चमकणारी मुलगी होते, मला काही प्रॉब्लेम नव्हते. बरोबर. पण नाही, वडिलांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. मग मला स्थळ आलं, आम्ही बघायला गेलो. मी घरी गेले होते कोकणात बघायला. बर. सगळं बघितलं, श्रीमंत घर होतं. जे नाव ठेवायला काही जागा, एक खेडेगाव हा शब्द सोडला तर तिथे काहीच कमी नव्हतं. बर. विचार केला आपण काय शहरात राहिलो तरी घरातच राहतो, इथे राहिलो तरी घरातच राहतो. नाही, बरोबर आहे. मी त्यांचा होकार आल्यावर मी लगेच माझा होकार दिला. बर. लग्नानंतर तुम्हाला काय काय पाळायला लागलं? म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही काय पाळत होतात, लग्नानंतर तुम्हाला सोहळा असेल, ओवळा असेल, कारण पूर्वीच्या काळी आपण बघतो तर तुमच्या ब्राह्मण कुटुंबांमध्ये बऱ्याचशाच वेळेला सोहळं व्हायचं, तर ते काय काय पाळलं तुम्ही? आता माझ्या माहेरी तर दत्तगुरूंचं स्थान आहे. बर. आमच्या घरी दगडी पादुक आहेत माझ्या माहेरी. बर. केळकरांकडे. त्यामुळे आम्हाला सोहळं बाजूला बसणं 4 दिवस हे माहितीच होतं. मग खेडेगावात गेल्यामुळे काही मला जास्त त्रास झाला नाही त्याचा, की पाळत होतोच आम्ही. तिथे फक्त थोडं जास्त होतं.
काय काय पाळत होतात म्हणजे? सासरे माझे दशग्रंथी ब्राह्मण होते. बर. जे ते जेवायला बसल्यावर बाहेरच्या बाईचा आवाज सुद्धा त्यांना चालायचा नाही, बांगडीचा सुद्धा. अरे बापरे. इतकं कडक सवय होतं. म्हणजे ते आंघोळीला गेले की आम्ही लांब जाऊन गोठ्यात बसायचं. ते जेवून बाहेर येईपर्यंत खाली उतरायचं नाही. गोठा थोडा लांब होता. आमचं घर खूप मोठं होतं. बर. त्यांना इतकं धुतलेलं धुवून म्हणतो ना आपण, तसं आंघोळ करायची, ओलेत्यानं जायचं, साडी काढायची, ती नेसायची आणि स्वयंपाक करायचा. हे आमच्या सासूबाईने 40-50 वर्ष तसंच केलेलं आहे. आणि तेच त्यांनी आमच्याकडूनही करून घेतलं. आम्ही 2 सुना, माझे मोठे दीर आणि हे 2 भाऊच फक्त, बहीण नव्हते त्यांना. बर बर. पण हे सगळं मला लग्न झाल्यानंतर कळलं काय आहे यांच्या घरात. ओके. तिथं गेल्यानंतर लक्षात आलं. आधी काय एवढं, म्हणजे आमच्या गावात लाईट नव्हती माझं लग्न झालं तेव्हा. बर बर बर. आत्ता आहे? हां, आत्ता आत्ता आहे. आहे. लाईट नाही, विहिरीचं पाणी, जमीन, विहीर बघितलेली फक्त चित्रात. बर. कंदिलाच्या प्रकाशात आम्ही तिथे 1 वर्ष मी काढलं आणि 1 वर्षानंतर लाईट आली आमच्या गावात. मग सगळ्यात सुधारणा झाल्या एकदा लाईट आल्यावर. बरं बरं. गावात आजही काही मिळत नाही असं काही आहे? नाही, गावात अजूनही आमच्या कॅन्टीन नाही आहे. बर. थिएटर नाही, कुठलंही मोठं मॉल नाहीत, मोठं दुकान नाही, बर 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 बर, मोठं हॉस्पिटल नाही. 5,000 लोक वस्तीचं खेडेगाव आहे. बर 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 बर. पण अजूनही लोक तिथे गुण्यागोविंदाने नांदतात. 18 ते 20 ब्राह्मणाची घरं आहेत. प्रत्येकाचं घर, त्याची शेती त्याच्या घराजवळ. ओके. दुसऱ्या वाडीत दुसरं ब्राह्मणाचं घर, त्याचं शेती त्याच्या. आपली हे सगळं आहे ते आपल्या घराजवळ सगळं असतं. बरं बरं. आमची आंब्याची बाग आहे, 2 खंडी भाताची शेती आहे माझ्या ताब्यात आत्ता. वा वा वा. की आत्ता जर आपण जाऊन करायचं म्हटलं हां हां. तर आपण शेती करू शकतो. ओके. आमचं गिरणी, दुकान, शेती होती. 10-12 गुरं होती. मी स्वतः दूध काढायला शिकले तिथे गेल्यावर. वा वा. तर राहायचं म्हटल्यावर सगळं शिकावंच शिकायला. लागतं ना आपल्याला. तिथंच राहायचं म्हटल्यावर आपण. बरोबर. आता तुमचा एवढा सुखी संसार आणि छान संसार सुरू होता, तर सुखी संसारामध्ये 27 वर्षानंतर या सुखी संसारामध्ये असं काय घडलं की तुम्हाला देवाच्या कोटण्यामधलं सगळं सोडून पुन्हा पुण्याला यावं लागलं? ती स्टोरी काय होती आम्हाला सांगा. आम्हाला 4 मुलं झाली. 3 मुली, 1 मुलगा. बरं. 2 मुलींच्या पाठीवर मला आवळ-जवळ झालं. ओके. 1 मुलगा आणि 1 एक मुलगी. मुलगी. बरं. चला म्हटलं आपल्याला परमेश्वरानं दिलंय ना, मी सगळं ते दिलं. स्वीकारलं. बरोबर. 3ऱ्या खेपेला जुळी मुलं झाली. चला म्हटलं 1 मुलगा झाला ना आपल्या हो. नशिबातला. इतका दृष्ट लागण्यासारखा, म्हणजे कमी काही नव्हतंच. बरोबर. 4 मुलं झाली तरी काय त्यांना खायला घालायचं, कारण आमचं 1 वर्षाचं भात शिल्लक असायचं. वा एवढे पिकवायचे मिस्टर माझे, स्वतः नांगरणी करायचं. वा वा. इतका शिकलेला माणूस होता, पण स्वतः नांगर धरायचा. आम्ही छान सगळं चाललं होतं. मोठ्या मुलीचं लग्न झालं, मला नात झाली. 2 नंबरची मुलगी डॉक्टर्सला गेली, तिचं शेवटचं वर्ष होतं. म्हणजे ती आता ह्या मेमध्ये BMS होणार. त्यामुळे आम्ही आनंदात होतो की 4 महिने गेले की आपली मुलगी डॉक्टर होणार, परत येणार. ती बेळगावला होती त्यावेळेला शिकायला. बर बर. धाकट्या मुलीचं लग्न ठरवायला आम्ही गोव्याला गेलो. तिला गोव्याला दिली. बर. लग्न ठरवून आम्ही आलो आणि प्रवासातून येताना ह्यांना संध्याकाळी 2 उलट्या झाल्या. बर. मला काय वाटलं, ह्यांना पित्ताचा त्रास झालाय किंवा एक तर रेल्वेचा प्रवास सोसलेला नाही, एक काहीतरी झालं म्हटलं. बरोबर. ठीक आहे म्हणलं, तुम्ही 1 दिवस आराम करा. मी दुकाने चालवायचे, म्हणजे मी सगळ्या ह्याच्यात त्यांना साथ देत होते कायमच. मी म्हटलं मी दुकानात जाते, तुम्ही 1 दिवस घरात आराम करा. दुकानात काय तुम्ही येऊ नका म्हटलं उद्या. त्याने आराम केला. गुरं आली 4 वाजता. मी गुरं बांधायला खाली आले. मी गुरांचं पण सगळे कामं करायचे. गुरं बांधणं, गवत पाणी करणं त्यांना. बरोबर. ते जोरात ओरडण्याचा आवाज आला. काय झालं एकदम घरात, ते त्यांच्या पायात क्लॉट झाला. ओके. खूप जोरात ते किंच आले. बर. मी खाली आले, म्हटलं काय झालं. आंब्या एवढी गाठ पायात त्यांच्या आली पेंढरीमध्ये. आपल्याला काय वाटतं गोळे येतात ना, ते काय किती जणांच्या पायात गोळे येतात. हो, जनरल आहे. तेल वगैरे लावायला गेले तर त्यांना सहनच होईल. मी डॉक्टरांना घेऊन आलो. डॉक्टर म्हणजे यांना पॅरालिसिस झालाय. बर. ते निदान
त्या डॉक्टरांचं चुकलं म्हणजे असं आता आपण म्हणायचं, बरोबर बरोबर. कारण आपल्या हातात काहीच नसतं. आपल्या हातात काही नाही, डॉक्टरांकडे गेले काही. डॉक्टरांकडे गेले ते म्हणजे हा काय माणूस चालणार नाही. बर. इथेच चिमटा खाली चिमटा मध्ये काहीही सेन्सेशन नाही. मग घरी आलो, गड्याने तेल पाणी केलं, पाय पुसले त्यांचे गरम पाण्यात ठेवून. मुलीनं पाय पुसलं आणि चांबडी तिच्या हातात आली. तिनं तसंच दाबलं आणि मला म्हणाली, सॉक्स चढवला, आई अण्णांचा पाय पुसला. अगं काय बोलते म्हटलं तू, पाय पुसला म्हणजे काय? पुसला म्हणली, दुर्गंधी सुटली आहे सगळे घरात. तो दिवस होता तुळशीचं लग्न. मला दुपारीच एक डॉक्टर म्हणले होते, वहिनी ह्यांना पॅरालिसिस नाही आहे, ह्यांना क्लॉट झालाय. कणकवलीला एक मोठे डॉक्टर आहेत मस्कर म्हणून, खूप मोठे डॉक्टर आहेत, तू त्यांच्याकडे 4 दिवसांनी दादाला घेऊन जा. मग मुलीला म्हटलं 4 दिवसांनी कशाला, आपण आजच जाऊया ना. आम्ही लगेच गाडी काढली, कणकवलीला गेलो. तोपर्यंत त्यांचा एवढा पाय कुसला, पूर्ण पाय कुसला तिथे जाईपर्यंत. डॉक्टरांनी बघितल्यावर विचारलं, किती महिन्याचं दुखणं आहे? अहो नाही म्हटलं, 4 तासाचं डॉक्टर. अरे बाप. 6ला पहिला पाय कुसला, 10ला आम्ही तुमच्याकडे आलो सुद्धा. इथे तर म्हणले काही होणार नाही, तुम्हाला मुंबईला यावं लागेल, त्यांचा पाय तोडावा लागेल. हे फक्त त्यांनी सांगितलं नाही, त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन पाठवलं आणि मला डॉक्टरांनी कल्पना दिली. मी एकटीच होते बरोबर, माझा पुतण्या आणि मी आणि आमचे 2 गडी गाडीमध्ये घेतलेले. म्हटलं ठीक आहे, मी जाते म्हटलं KMला घेऊन, त्यांना काही हरकत नाही. आम्ही लगेच गाडी बाहेर काढले. ते म्हणजे मी फोन करून ठेवतो, ऑपरेशनची तयारी करतील, तुम्ही 10 वाजेपर्यंत KMला पोचा. रात्री 12 वाजले होते कणकवलीत. आम्ही सरळ गाडी काढली, राजापूरपर्यंत आलो. माझे दीर म्हणाले, आत्ता डॉक्टर इथे आलेले आहेत, जर रत्नागिरी कोल्हापूर होणार असेल ऑपरेशन तर मुंबईला जायला अंतर खूप आहे ना. बरोबर. 10-12 तासाचा प्रवास आहे, तुम्ही कसे पोचाल? त्यावेळेत आपण रत्नागिरीत ऑपरेशन करून मोकळं होऊयाचं. त्या डॉक्टरने पेशंट बघितला आणि आमच्या लोकांना सांगितलं, हा माणूस 3 तासाच्या वर जगणार नाही. अरे बापरे. पण बाईची तयारी आहे, तुम्ही गाडी स्लो न्या, चिपळूणच्या पुढे हा माणूस जात नाही. आम्ही बाहेर पडलो. मला त्याने काहीच सांगितलं नाही, कोणीच सांगितलं नाही, दिराने नाही, डॉक्टरांनी नाही, काही नाही. मला एक काय होती आशा, पाय तुटेल पण माणूस तरी जगेल. मी आहे ना तुमच्या बरोबर म्हणायचे, पाय तुटला तर काय झालं. बरोबर. हा मनात माझा विचार येत होता. त्यावेळेला तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. त्यावेळेला आम्ही महाडच्या पुढे गेलो, पनवेलपर्यंत गेलो, हे आपले चांगले. तसं त्यात आमच्या मित्रा यांच्या वाटलं डॉक्टरचा अंदाज चुकला. त्यानं गाडी हातात घेतली आणि सिग्नल तोडत 10:30ला KMला गाडी नेली. त्यानं 10:30 पर्यंत पोहोचली. तिथे सगळे अद्यावत तयारी केलेली होती ना डॉक्टरने. यांना कॅथेटर लावलं, सलाईन चालू केलं आणि अटॅक आला. आता ऑपरेशनला आत न्यायचं एवढंच बाकी होतं. मला सांगितलं आपण बाहेर जाऊन बसूया, म्हणजे 2 दीर आहेत, एक डॉक्टर आहे, एक पॅथॉलॉजिस्ट होता, दीर म्हणजे. तर म्हटले बहिणी आपण बाहेर बसूया. अहो नाही म्हटलं, यांना आता ऑपरेशनला घेणार आहेत, तू बाहेर तर चल म्हटले, आम्ही सांगतो तुला. यांना ICUत टाकलं. 2 वाजता गेले. 11ला आम्ही ॲडमिट केलं. 2 वाजता हा माणूस डेड झाला. पण माझे दीर मोठे, त्यांनी मला त्याचे काही सांगितलं नाही. ते दादरला राहायचे. मला म्हटले चल आपण जाऊया, तू घरी जाऊन जरा खा पी, आंघोळ कर, उद्या ऑपरेशन करणार आहेत म्हटले, आज काही करत नाही. मला तरी शंका आली नाही, काहीतरी झालं असेल त्यांनी डॉक्टरांची चर्चा, उद्या करतील ऑपरेशन. आम्ही घरी आलो, मी जेवले आणि मग मला माझे दीर म्हणतात, उर्मिला बाळा गेलाय, आपल्याला पुढच्या तयारीला जायचंय. मी 2 मिनिटं तिथंच बसले की मी काय इथे माणूस आणला आणि काय माझ्या पदरात पडलं. बरोबर. इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाने तुम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन आला. घेऊन गेले त्या माणसाला. जगात त्यांना पाणी हवं होतं प्यायला, कोल्ड्रिंक दे म्हणत मला. अहो म्हटलं तुम्हाला सलाईन लावलं, आता ऑपरेशनला न्यायचं, पाणी पिऊ नका म्हटलं थोडा वेळ. माझ्यासाठी म्हटलं पिऊ नका,
त्या माणसानं नाही प्यालं पाणी, माझ्यासाठी प्यालं नाही. शेवटचं पाणी पण आपल्याला त्यांना देता आलं ते नाही. दुःख मला अजूनही आहे. 21 वर्ष झाली त्यांना जाऊन, पण मला आत्ता गेल्यासारखं आठवतं सगळं. मग आता म्हणलं चला जाऊया. पोलीस केस झाली आकस्मिक मृत्यू म्हणून. तर आमच्या दिराने स्टेटमेंट दिलं पोलिसांना भाजलंय म्हणून. अरे बापरे. त्यांना माहितीच नव्हतं काय झालं. ते मुंबईत होते. मी त्यांना फक्त फोन करून KM ला बोलवून घेतलं होतं. त्यामुळे पोलीस केस झाली. मी सांगितलं गँगरिंग झालं, ह्यांनी सांगितलं भाजलंय पेशंट. रात्री 12 वाजता आम्हाला डेड बॉडी ताब्यात मिळाली. आज ज्या माणसाला मी जिवंत नेला त्याच माणसाला त्याच गाडीतून उद्या मी डेड बॉडी घेऊन गावी आले त्यांचे. ओके. तिथे सगळं थांबलं होतं. 10 दिवस काहीही मला कळतच नव्हतं, म्हणजे आपण काय करतो हेच. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तशा हृदयाला भिडणाऱ्या आहेत आणि त्या गोष्टी 21 वर्षानंतर पण तुम्हाला त्या आठवत आहेत, अगदी लख्खपणे आठवत आहेत. लख्खपणे हो. तर हे सगळं घडल्यानंतर मग तुम्ही पुण्याला येण्याचा निर्णय कधी घेतला? त्या मुलीला एंट्रन्सशिप करायची होती. बरं. रिझल्ट लागल्यानंतर तिचा मुलगा माझा पुण्याला याज्ञिकी शिकत होता. 80 वर्षाच्या सासूबाई माझ्या जवळ होत्या. त्यांना त्यांचं दुःख तर माझ्यापेक्षाही मोठं होतं. त्यांचा मुलगा गेला होता. याची देही याची डोळा त्यांनी मुलाला बघितलं होतं. आणि त्यांना हे गेल्यानंतर 2 महिन्यांनी अटॅक आला पहिला. अरे. मग म्हटलं आपण खेडेगावात राहून काय करणार, पुण्याला जायचं म्हटलं. माझ्या मोठ्या मुलीने मला खूप आधार दिला त्यासाठी. आई तुझ्या अंगात 100 कला आहेत म्हणाली. तू पुण्यात जा, तू पुण्यात पोट चांगलं भरशील तुझं. इथे राहून काय करणार तुम्ही 2 बायका. त्याचं त्या मुलाला सगळं सोडून घरी यायला पाहिजे होतं. त्याचं शिक्षण अर्धवट टाकून आमच्यासाठी. म्हटलं नाही, आपण पुण्यातच सगळ्यांनी जायचं. मुलीनं माझ्या एक खोली बघितली आणि एका खोलीत पुण्यात राहायला आलो. मी, सासूबाई आणि मुलगी. आणि तो काय वेगपाट शाळेत होता, तो आमच्याजवळ नव्हताच. म्हणजे राजापूरचं एवढं मोठं घर सगळं मी बंद केलं, दुकान विकलं, गिरणी विकली, सगळं सामान केलं आणि आम्ही 1 जूनला घर सोडलं. पुण्यामध्ये तुम्ही आलात राहायला? पुण्यात आम्ही राहायला. पुण्यात राहायला आल्यानंतर तुम्हाला काय बदल करावे लागले स्वतःमध्ये? आता एवढं 16 ओळं पाळलं होतं, तुमच्या सासूंनी पाळलं होतं, तुम्ही पाळलं होतं, आणि ह्या सगळ्या 16 ओळातून तुम्ही आता बाहेर पडलात आणि मग पुण्याला राहायला आलात. आता पुण्याला आल्यानंतर तुम्हाला काय स्वतःमध्ये बदल केला तुम्ही? 48 वय होतं माझं. त्या वयात मला नोकरी कोण देणार होतं? नोकरीचं वय संपून गेलं. हो. त्यात मीही अशी बाई. ह्या बाईला काम काय मिळणार? तर पुण्यात येताना काय हा विचार डोक्यात नव्हताच. म्हणजे काही ध्येय समोर नव्हतं. आपण जायचंय आणि हे काम करायचंय, आपण इथून जायचं, एवढं एकच डोक्यात विचार होता. बरोबर. म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवलात तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली, कितीही दुःख आली, तरी स्वतःवरचा विश्वास जो आहे तो ढळून देऊ नका मित्रांनो. तो स्वतःवरचा विश्वास राहिला पाहिजे, तो टिकला पाहिजे, आणि तोच त्यांनी टिकवून ठेवला आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या पुण्यामध्ये उभ्या राहिल्या. आपण पुढे वळूयात की आपण काय पुण्यात आल्यावर मला फक्त स्वयंपाकाचं काम एक सिक्युरिटी म्हणून खूप योग्य वाटलं. बरोबर. मला हाताला अन्नपूर्णा प्रसन्न होती म्हणा, काही म्हणा, मला कामं भराभर मिळत गेली. ओके. त्यात मी पूर्णपणे सेटल झाले. ओके. पहिल्यांदा काम आपण कुठं स्वयंपाकाचं पाहिलं होतं किंवा केलं? शिवाजीनगरला मी पहिलं काम केलं. बरं बरं. माझा दिवस सकाळी 6:30ला सुरू व्हायचा, त्या रात्री 8:30ला संपायचा. अरे बापरे. म्हणजे 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत पूर्णपणे मी स्वयंपाक 4 घरची कामं करायची, सकाळची आणि संध्याकाळची. कधी खचला नाही? कधी असं वाटलं नाही की आपण? नाही असं कधी. कारण काय जिद्द होती ना, जगायचं होतं. आणि माझ्या मुलांना आधार मला द्यायचा होता की त्यांच्यासाठी कुणाकडे 5 रुपये मला मागायचे नव्हते. बरोबर. मुलाचं लग्न व्हायचं होतं, डॉक्टर मुलीचं लग्न व्हायचं होतं. ओके. त्या धाकट्या मुलीचं लग्न व्हायचं होतं. हे गेल्यावर तिचं 2 महिन्याने लग्न केलं आम्ही तिथे, आणि मग मी पुण्याला आले होते. मग कष्ट करायचे इथे आहे ना आपल्याला, तसं मला एक अनुभव आला. मला पुष्कळ जणांनी सांगितलं तू मंगळसूत्र घाल, म्हणजे तुला आणखी कामं मिळतील. नाही म्हटलं मी घालणार, मी आहेही अशी आहे. मी ज्याला अशी चालेल त्याच्याकडे स्वयंपाकाला जाईल, मी फसवून देवाचं काम करणार नाही. म्हणजे बरीच लोक सवाष्ण असेल तर आपण स्वयंपाकाला बोलावतात.
पुष्कळ ब्राह्मण, आणि ब्राह्मण पुण्यामध्ये ब्राह्मण बाईला खूप मोठा डिमांड आहे या कामाचा, स्वयंपाकाच्या कामाचा. जर ब्राह्मण बाई असेल तर तिला भरपूर कामं असतात. बर 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 बर. आणि त्यात जर ती सवास नसेल तर काही प्रश्नच येत नाही. मग ती वाढायला चालते, नैवेद्य दाखवायला चालते. अजूनही पुण्यामध्ये हे आहे ना, विधवा बायकांनी नैवेद्य नाही दाखवायचे. अरे बापरे, म्हणजे या रूढी परंपरा पण आहेत. काही घरं अजून अशी आहेत. सोहळ्याचा स्वयंपाक करायचा असेल तर ती सवाष्ण बाईच लागते. पण मी सांगितलं, मी देवाला नाही फसवणार. मी मंगळसूत्र घालून स्वयंपाक केला तर ती देवाला फसवेल. हो, माणूस दुसऱ्याला फसवू शकतो, स्वतःला आणि देवाला काय? देवाला कशाला फसवू? पण मला काही अडलं नाही मी मंगळसूत्र नाही घातलं म्हणून. बरोबर. पण माझं जेवण इतकं चांगलं होतं किंवा एक बाई जेवण गेले की ती दुसऱ्या वेळेला त्याच मला बोलवायची, तुम्ही आमच्याकडे तुम्हीच या. त्यामुळे मला पैशाला कधी कमी पडली नाही पुण्यात, काही नाही. ह्या सगळ्यात श्रेय मोठं आहे माझ्या मुलाचं. 18व्या वर्षी त्याचे वडील गेल्यावर त्याच्यावर सगळा संसार पडला एका खऱ्या अर्थानं. म्हणजे आजी, मी, बहीण, आम्ही तिघी जणी होतो ना. बरोबर. की मुलं मजा मारतात, सिनेमे बघतात, हॉटेलला जातात. त्या वयात माझा मुलगा कामं शोधत होता. त्याच वर्षी तो याज्ञिकी शिकला. सुरुवातीला काही पैसा मिळत नाही याज्ञिकीमध्ये, 100 नाही तर 200 रुपये त्याला दिवसाला मिळायचे. तेही त्यानं मिळवायला सुरुवात केली. पौरोहित्य करत असताना पहिल्यांदा पैसे मिळत नाहीत, पण पौरोहित्य ज्या वेळेला आपण शिकून जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यातून पैशाचा उपभोग सुरू होतो, पैसा मिळत राहतो. हे आपल्याला सांगायचं आहे ताईंना. मला हे विचारायला आवडेल की आपल्या सासूबाईंना आपण इथं पुण्याला कधी घेऊन आलात, आणि तिथं राजापूरला राहत असताना देवाच्या गोठण्यामध्ये सासूबाईंचं सोहळं खूप होतं. मग पुण्याला आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज? त्यांच्यात तर खूप मोठा बदल झाला होता. माझी मुलगी डॉक्टर होती. बर. इथे परत 3 दिवस पाळायचं की नाही मुलीनं, कारण माझं तर बंद झालं होतं, त्यामुळे माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नव्हता. बरोबर. आता मुलीला पण माझ्या मुलीनं सांगितलं आजीला, आजी मी रोज बाळंतिणी सोडवते, म्हणजे माझा संपर्क रोज त्या बायकांशी आहे. बरोबर. मग मी 3 दिवस बाजूला बसून काय करू? बरोबर. आणि मी जर रोज डोक्यावर आंघोळ करायची म्हटली तर मी आजारी पडेन 8 दिवसात. 12 महिने डोक्यावर आंघोळ, मग मी बाजूला बसण्याचा उपयोगच काही नाहीये. बरोबर. सासूबाईने आमच्या 10 मिनिटं विचार केला. नको पाळू म्हणले तू. वा, खरं आहे ते. म्हणजे मीच त्यांच्या तोंडाकडे बघत बसले, ही बाई काय बोलतेय, ही कसं जेवणार आहे हिच्या हातचं. काही नाही म्हणलं, सगळं सोडलंय ना, मग हे पण सोडायचं. 40-50 वर्षानंतर मित्रांनो आपण त्या सगळं सोहळं ओळं सगळं पाळत राहतो. 40-50 वर्षानंतर ह्या सगळ्या गोष्टींना मुरड घालून आपण आपल्या सुनांच्या, आपल्या नातींच्या सुखासाठी आणि त्यांची प्रगती वैयक्तिक व्हावी यासाठी आपण या सगळ्या गोष्टींना मुरड घालतो. खरंच एवढ्या रूढी परंपरा ज्या स्ट्रिक्टपणे फॉलो केल्या गेल्या किंवा पाळल्या गेल्या त्या माणसांपेक्षा मोठ्या आहेत का, हा प्रश्न मला कधी कधी पडतो. माणूस म्हणून आपण जगत असताना माणसाकडे पाहणं गरजेचं आहे. माणूस म्हणून जगत असताना माणसांनी माणसासारखं राहणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या रूढी परंपरा ज्या गोष्टी आपण पाळतोय त्या माणसांपेक्षा मोठ्या आहेत का हे बघणं गरजेचं आहे. आणि कदाचित मला वाटतं ताईंच्या सासूबाईंना हे उमगलं असावं की ह्या रूढी परंपरा माणसापेक्षा मोठ्या नाही आहेत. पहिल्यांदा माणूस आणि मग रूढी परंपरा त्याच्यासाठी ज्या निर्माण झाल्या आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या गोष्टींना मुरड घातली असावी असं मला वाटतं. ताई मला पुढे विचारायला आवडेल की आपण हे सगळं करत असताना मुलांची शिक्षण आणि मुलांवर संस्कार करायचे आहेत आपल्याला, तर या सगळ्यांची सांगड कशी घातलीत तुम्ही? जॉब आहे, नोकरी आहे, मुलं पण आहेत, मग त्यांनाही सांभाळायचं आहे, तर ह्याची सांगड कशी काय घातली? नाही, त्या कामी मला माझ्या भावाचा खूप आधार होता. बरं बरं बरं. आपल्या भावाचं नाव काय? नंदू केळकर. बरं बरं बरं. माझी मुलगी मोठी मुलगी 5वीत गेल्यावर मला जुळं झालं. तो म्हटला अक्का आम्ही दोन्ही मुली घेऊन जातो कराडला. बरं. आम्ही मुली सांभाळतो, त्यांचं शिक्षण आम्ही करतो. माझे आई वडील आणि माझा भाऊ तिघांनी माझ्या मुलींना संस्कार म्हणतात काय असतात ते दिले आणि शिक्षण पण त्यांचं 12वीपर्यंत केलं. माझी मोठी मुलगी BSc B.Ed आहे, ती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये झाली. बरं बरं बरं. पण सुरुवात माझे आई वडील आणि माझा भाऊ यांनी माझ्या मुली. कराडला ताईंचे आई वडील राहत होते आणि त्यांचे बंधू म्हणजे नंदकुमार केळकर
तर यांनी त्यांच्या दोन्ही मुलींची शिक्षणं पूर्ण करून दिली आणि दोन्ही मुलींना चांगले संस्कार देण्याचं काम त्यांच्या बंधूंनी केलेलं आहे. मला वाटतं रक्षाबंधना दिवशी ही जी अतूट प्रेमाची जी नाती आहेत, भाऊबीजेच्या दिवशी ही अतूट प्रेमाची नाती आहेत, ही कदाचित याच्यामुळं जुळून येत असतील. भाऊ आणि बहिणीचं हे जे नातं आहे, हे नातं प्रत्येकामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जसं भावानी यांना साथ दिली, यांनी भावाला साथ दिली आणि कदाचित दोघांचेही संसार अतिशय सुंदरपणे ते चालवत होते. तर या पद्धतीनं प्रत्येक भाऊ बहिणींनी आपल्या भाऊ बहिणींना साथ देणं गरजेचं आहे. कारण आजच्या काळामध्ये आपण बघतो की भाऊ बांधांवरनं भांडत असतात, बहिणी भावांकडे हिस्से दे म्हणून भांडत असतात. तर या काळामध्ये एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे ताईंचं आणि त्यांच्या भावाचं, की ते स्वतःच्या सुखासाठी म्हणजे इतरांच्या सुखासाठी म्हणजे स्वतःच्या भावाच्या सुखासाठी ताई भांडतायत आणि बहिणीच्या सुखासाठी त्यांचा भाऊ भांडतोय, हे आपल्याला दिसतंय. तर हे सर्व करत असताना मला हे विचारायला आवडेल की तुम्ही सगळ्याच प्रसंगांना सामोरं जाताना स्वतःचा आत्मविश्वास जो आहे तो कसा काय मिळवलात किंवा स्वतःचा आत्मविश्वास कसा काय डेव्हलप केलात? मी धाडसी आहे पहिल्यापासून. बरं. आणि हे गेल्यानंतर तर मरण ह्या शब्दाची माझी भीतीच संपली. तुम्हाला 10 डॉक्टर जवळ असले तरी तुम्ही मरणार. बरोबर. आणि तुम्हाला डॉक्टर मिळाला नाही म्हणून तुम्ही मरणारच. त्यामुळे माझी मरणाची भीती संपूनच गेली. मला कशाचीच भीती वाटत नव्हती. करायचं ते उडी घेऊन करायचं, सांभाळणारे स्वामी आहेत असं म्हणायचं आणि पुढे जायचं. स्वामींचा आशीर्वाद आमच्या मायलेकरांना खूप लाभलेला आहे. माझे वडील गेल्यानंतर तर त्यांच्या वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी मी माझ्या दोन्ही भावांना सांगितलं, मी माझं इस्टेट आहे की तुमच्या दोघांच्या नावावर आज करून देणार आहे. मला तुमचं काहीही नको, फक्त आल्यावर प्रेमानं चहा द्या. आज मी माझी इस्टेट भावांच्या नावावर केली आणि उद्या आम्ही वडिलांचं श्राद्ध केलं. मला प्रेम पाहिजे, म्हटलं मला तुमचं इस्टेट काहीच नको. भाऊ बहिणींचं नातं कसं असावं याचं उत्तम उदाहरण ताईंनी आपल्याला दिलेलं आहे. मला विचारायला आवडेल तुम्हाला की तुम्ही लग्न करून ज्यावेळी राजापूरमध्ये गेलात, राजापूरला गेल्यानंतर देवाच्या गोठण्यामध्ये बऱ्याचशा सोयीसुविधा नव्हत्या, म्हणजे डॉक्टर नाही आहेत किंवा काय नाही आहेत. मग तिथं तुम्हाला 4 मुलं होती. तर त्या 4 मुलांचं संगोपन तुम्ही कशा पद्धतीने केलं? म्हणजे समजा जर ते कधी आजारी पडले किंवा काय, तर ते त्या पद्धतीने तुम्ही काय काय आजीच्या बटव्यातले पदार्थ किंवा काय उपाय केले ते ऐकायला आवडतील प्रेक्षकांना. हे डॉक्टरही नव्हते, केमिस्टचं दुकानही आमच्या गावात माझं लग्न झालं तेव्हा नव्हतं. ते विक्स जरी आणायचं झालं तर 30 किलोमीटरवर राजापूर गावात जायचं. अरे बापरे. तेव्हा विक्सची डबी सुद्धा मिळायची. पण आमच्या सासूबाई म्हणजे अर्धा डॉक्टरच होत्या. बरं. आजीबाईचा बटवा जसं आपण म्हणतो ना, प्रत्येक रोगावर त्यांच्याकडे औषध होतं घरातलं. कफ झाला, खोकला झाला तर आता आपण सिरप देतो. बरोबर. त्या पडवळ काढायच्या दारातलं, ते किसायचं, त्याचा रस काढायचा, तो मुलांना पाजायचा की कफ पडून गेला, कफ सगळा पडून जातो. बरं. त्या अशी घरगुती औषधं, ओव्याचं पाणी, ओवा, बडीशेपेचं पाणी, पोट फुगलं, हिंग पाण्यात कालवायचा, तो पोटापोटी गुंडाळला की बरं झालं. पोट दुखायचं थांबते. ओके. पोट फुगलं, ओव्याची पावडर करायची, ती पोटावर ठेवायची, पोट पट्टा बांधायचा की संपलं. मूल तासाभरात उठून पळायला लागायचं. ओके. तेव्हा मोठी औषधं. आणि जर खूपच मोठं झालं तर राजापूरला दवाखान्यात जाईपर्यंत त्या स्टेबल करायच्या मुलांना. ओके. त्यामुळे ती सगळी औषधं मी माझ्या नातवंडांसाठी पुढे, आम्ही सहसा डॉक्टरकडे जात नाही. अगदीच वाटलं तरच डॉक्टरकडे जायचं. आधी सगळी ओवा, सुंठ ही औषधं आमच्या ह्याच्यामध्ये असतात. वावडिंगा. आता लहान बाळाला दूध देताना डायरेक्ट दूध पचत नाही, मग त्याला वावडिंगा टाकायच्या, सुंठेचा तुकडा टाकायचा, साखर टाकायची, ते दूध उकळून मुलांना प्यायला द्यायचं की लहान मुलांना दूध बाधत नाही. ओके. जर डायरेक्ट दूध दिलं तर मग ते मुलांना बाधतं. 1 वर्षाच्या आतल्या मुलांचं दूध द्यायची वेळ आली आणि 10 महिन्यापासून त्यांनी मुलांना जेवायला बसवलं. 11 महिन्याचं मूल झालं की मांडी घालून बसवायचं, ताटात वाढून द्यायचं, मग त्या अंगावर सांडू दे, जमिनीवर सांडू दे, त्याच्या हातानं त्यांनी माझ्या मुलांना खायला शिकवलंय.
ओके. म्हणजे मुलांना घडवण्यामध्ये तुमच्याबरोबर तुमच्या सासूबाईंचा हात खूप मोठा होता त्यांचा, की त्यांना मुलांची आवड होती. मुळात मुलांची आवड होती. आणि हे सगळं त्यांनी सगळं सोहळं सांभाळून सगळं केलेलं आहे. सांभाळून सगळं केलं. आम्हाला सांगायचं आता तुम्ही शेण लावा, सगळं धुवून काढा, मुलांना आंघोळ घाला. पण मुलांना कधी हे तुम्ही करू नका, का घाण केलं असं त्यांनी मुलांना कधी हे केलेलं नाही. बरं. की मुलं त्यांच्या चालीनं चालू देत म्हणायच्या, त्यांच्या वाढीनं वाढू देत. बरं. संध्याकाळच्या पर्वाचं म्हणणं, शुभंकरोती म्हणणं. आज माझ्या 4ही मुलांना सगळं पाठ आहे. ओके. दत्ताची सगळी गाणी माझ्या 4ही मुलांची आजही पाठ आहेत. बरं. सायंकाळी लहान मुलांनी काय काय म्हणलं पाहिजे? शुभंकरोती आहे, रामरक्षा आहे. रामरक्षा तर म्हटलीच पाहिजे. बरं. मारुती स्तोत्र आहे. रामरक्षाचे अनेक फायदे आहेत. मूल रडत असेल, दचकत असेल तर रामरक्षेचा अंगारा लावला की दुसरं काही करावं लागायचं नाही. बरं. आमच्या मुलांना त्यांनी कधीही संध्याकाळी 6 नंतर आमचा कंपाऊंड होतं, कंपाऊंडच्या बाहेर मुलं न्यायला दिलेली नाही. बरं. आजकाल मुलं रात्री 10, 11, 12 वाजता सुद्धा पालक घेऊन फिरतात. आणि मग रात्री 1 वाजता मूल रडायला लागलं की माझ्या मुलाला फोन येतो, ओ गुरुजी आता काय करू, बाळ झोपत नाहीये. मग तो त्यावेळेला विचारतो, तुम्ही मुलं बाहेर नेता, विचार करता का? बरोबर. सगळ्याच जागा चांगल्या असतील असं नाही. कधी कधी मुलांना नजरेची बाधा होते, कधी पाणवठ्यावर तुम्हाला बाहेरच्या गोष्टींची बाधा होते. हा अंधश्रद्धेचा विषय नाही, पण कधी कधी नजरेची बाधा इतकी होते की लहान मुलांना फार दृष्ट लागते आणि त्यावेळेला काही गोष्टी कराव्यात, काही नाही कराव्यात हे लवकर लक्षात येत नाही. पूर्वीच्या काळी कदाचित याचसाठी मुलांना 6 नंतर 7 नंतर बाहेर काढत नसतील, कारण त्यांना नजरेची किंवा बाहेर कुठलीही बाधा होऊ नये. तर तेच आपल्याला ताई सांगतायत की अशी कुठलीही नजरेची बाधा होऊ नये यासाठी रात्री 12-1 वाजता जर तुम्ही लहान मुलांना नेत असाल तर त्याची काळजी नक्की आपण घेतली पाहिजे. आता त्रास व्हायला लागला की लोक कुलदेव विचारतात, कुलदेवीचा तपास करायला जातात. बरोबर. त्यांना त्रास व्हायला झाला की देव आणि देवी दिसते. पण आमच्या मुलांना लहानपणापासून देवकृत्य आपली काय आहेत ही सगळी माहिती होती. बरोबर. कुलाचार हे त्यांनी आम्हाला कायम मनावर ठसवून ठेवलेत सासूबाईने आमच्या. हे आपले कुलाचार आहेत, हे तुम्ही केलेच पाहिजे. बरोबर. त्या पद्धतीने आता माझी सून सुद्धा सगळं तसं करते. बरोबर. फार मोठं सोहळं नाही, पण धूत वस्त्र आपण ज्याला म्हणतो. बरोबर. धूत वस्त्र तरी माझी सून सुद्धा आत्ता सुद्धा या घडीला अंघोळ करून धुतलेले कपडे घातल्याशिवाय स्वयंपाक करत नाही. बरोबर. आम्ही एकतर मी नियम घातलाय तिला, तो लग्न झाल्यावर जो मी पाळला तो तिला घातला. पण घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती हवी हे सगळं सांगण्यासाठी आजकालच्या मुलांना, म्हणजे आजकालच्या ज्या मुली आहेत त्यांना आई वडीलच नको असतात. मी, माझा नवरा आणि आपण दोघं फक्त बस, म्हणजे दोघांचा सुखी संसार करायचा आहे आजकालच्या मुलींना. पण तसं नाही आहे. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई वडील नाही आहेत त्यावेळी आपल्याला संस्कार कोण करणार, सांगणार कोण, कशा पद्धतीने आपण पुढं जायचं आहे, आचरण कसं असावं हे सांगणार कोण. त्यामुळं प्रत्येकाने हे विचार करणं गरजेचं आहे की आपण आपले आईवडील जे सांभाळतो तर आपण नवऱ्याचेही आईवडील सांभाळायला हवेत. आणि त्यामुळं आपण इथं आल्यानंतर आई वडील आजी आजोबा सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजेत. तशा पद्धतीने त्यांचे संस्कार घेऊन त्यांना आपण सांभाळलंही पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांच्या घरात कदाचित त्यांच्या सासूबाई होत्या आणि म्हणून त्यांना या सगळ्या संस्कारांची जाणीव झाली, त्या आहेत म्हणून त्यांची सूनबाई सगळं करते आणि हे प्रत्येकाने जाणून घेणं मला वाटतं गरजेचं आहे. माझ्या सासूबाई सासऱ्यांची एका गोष्टीसाठी खूप लाडकी होते. त्या काळात काय होतं, तुम्ही एसटीतून आलात की बाथरूमात जायचं, सगळे कपडे काढून ठेवायचे, त्या आम्हाला घोंगडी द्यायच्या, घोंगडी गुंडाळायची, आपल्या बेडरूममध्ये जायचं आणि मग कपडे घालायचे. अरे बापरे. मला ते स्वच्छता म्हणून आवडायचं. आपल्या शेजारी कोण बसतो काय कळणार, ती लोक सोहळा म्हणायची याला. ओके. बरोबर. आपल्या शेजारी इतर जातीचा माणूस बसला की आपण बाटलो, म्हणजे त्या काळात हीच भावना होती. ते मासे खाणारी लोक, मच्छीमारी करणारी लोक, आमच्या इथे समुद्र जवळ आहे त्यामुळे समुद्राकडे जाणारी लोक, इतर जातीचा समाज जास्त. बरोबर. पण मला ते आवडायचे सोहळा म्हणून. आमचे सासरे म्हणायचे एवढी शहरातली मुलगी आहे पण ती विरोध करत नाही, ती उलट त्यातून काही ते सायन्स बघते. मी म्हणायचे हे सोहळा म्हणून किती छान आहे ना,
आपल्या घरात रोग जंतू जातच नाहीयेत, भोंगडीला रोग जंतू चिकटत नाहीत. बरोबर बरोबर बरोबर. आमच्या घरी कुणीही पाहुणा आला की तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची चादर, बेडशीट, उशी, चाबरा धुवायला जायचा. तो कुणी असू, कुठल्याही ब्राह्मण येऊ, इतर जातीचा येऊ, पाहुणा येऊ, अगदी माझा भाऊ येऊन गेला तरी ते कपडे धुवायला जायचे. बरोबर. आपण कोणत्या जातीचे आहोत, पंथाचे आहोत याच्यापेक्षा सुद्धा माणूस म्हणून आपण काय आहोत हे पाहणं गरजेचं आहे. आणि यांच्या घरामध्ये हे सगळं स्वच्छतेसाठी केलं जायचं हे ताई सांगतायत आणि त्यांना ते आवडायचं. मला आवडायचं, ही स्वच्छता म्हणायची. मी सगळं तुमचं म्हणायचं ते तुमच्या जवळ ठेवा. पण माझ्या दृष्टीने हे की त्या माणसाचं आपण पांघरून जर पांघरलं तर आपल्यालाच त्रास होणार आहे. त्यांना काय आहे, त्या बेडशीटवर आपण झोपलो तर आपल्यालाच घरातल्या लोकांना त्रास होणार आहे. किती आमच्याकडे कोणी नाही कोणी कायम पाहुणा असायचा, कारण आमच्याकडे गावात कॅन्टीन नाहीये. बरोबर. त्यामुळे आलेल्या माणसाला दुपारी किंवा रात्री जेवण पहिलं द्यायचं हा आमच्या घरचा शिरस्ता होता. घरातून कोणीही उपाशी जाता कामा नाही. आणि त्या पुण्याईमुळेच मी आज पुण्यात पोटभर खाते. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही इथे खातो. बरोबर. ते माझे मालक म्हणायचे अन्नदान करा, ते तुम्हाला कायम उपयोगी पडतं, नका देऊ. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. ते गेले तर तुम्हाला किस्सा सांगते. त्या वेळेला राजापूर डेपो निम्मा रिकामा झाला. ड्रायव्हर कंडक्टरने सांगितलं आमचा अर्ज, आम्ही चाललोय, अग्नी दिल्याशिवाय एकही गाडी कुठल्याही खेडेगावात जाणार नाही. आमचा अन्नदाता मेलाय म्हणाले. गाडी लावायची आणि साठे भाऊ आम्ही आलोय, आम्ही त्यांच्या घरातलं जेवायचो आणि आमचा डबा त्यांना द्यायचो. उन्हाळ्यात त्या लोकांचे डबे आंबायचे. एकच गाडी होती संध्याकाळी 5ची. बरोबर. 7:30 पर्यंत लोक बिचारे ड्रायव्हर कंडक्टर यायचे. उन्हाळ्यामुळे जेवण आंबायचं. मग आमचं घर म्हणजे काय अन्नछत्रच होतं. बरोबर. तुम्ही फक्त यायचं आणि मी आलोय म्हणायचं की आम्ही त्यांची सगळी व्यवस्था करायचं. ओके. ते डेपो मॅनेजर 13व्या दिवशी मला भेटायला आले होते. कोण असा हा माणूस आहे की ज्याच्यासाठी लोक हे टाकून पळाले. त्यांचं नावलौकिक एवढं होतं, त्यांची प्रतिष्ठा एवढी होती, त्यांचं पद एवढं होतं की त्यांना पाहण्यास म्हणजे ते ज्या वेळेला गेले त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लोक रजा टाकून डेपो बंद ठेवून आले होते. म्हणजे हे वाखाणण्याजोग आहे, हे घेण्याजोग आहे आपल्याला सगळ्यांना. तरी जाता जाता आपण प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता की आपण ह्या सगळ्या गोष्टीतून काय शिकलं पाहिजे? म्हणजे तुमची एवढी मोटिवेशनल स्टोरी आहे की संघर्षणातून तुम्ही निर्माण केलेली आहे की तुम्ही कधी खचला नाहीत, तुम्ही कधी माघार घेतली नाही, तुम्ही कधी असं स्वतःला वाटून दिलं नाही की नाही आपलं इथं संपलंय, आता इथून पुढे काही होऊच शकत नाही, असं कधी जीवनामध्ये घेतलं नाही. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? आणि आत्तापर्यंत तुम्ही आता राजापूरमध्ये काही उभं केलंय किंवा आपण इथं पुण्यामध्ये येऊन काय काय उभं केलंय, काय सांगायला आवडेल? इथे आल्यावर मी आणि माझ्या मुलांना अतोनात कष्ट केले. आज आमचा स्वतःचा 600 स्क्वेअर फूटचा 1 BHK फ्लॅट आहे पुण्यात. वा 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 वा. माझा मुलगा उत्तम यादनिकी करतो. वा. 62 वर्षापर्यंत वयाच्या मी काम केलं. शेवटी त्यांना एक दिवशी सांगितलं आई आता तू काही करायचं नाहीस, आता मी सगळं माझं मी पेलवतो. त्या दिवशी हे काम माझं थांबवलं. ओके. मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की प्रसाद श्रीकृष्ण साठे म्हणून यांच्या मुलाचं नाव आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिर यामध्ये ते गुरुजींचं काम करतात, तसं उत्तम पौरोहित्यही करतात आणि गेली जवळजवळ 18 ते 20 वर्ष ते इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये पूजेचं काम करत आहेत. अगदी प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे ते तिथं काम करत आहेत आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादाने पुण्यामध्ये आत्ता ते पौरोहित्य अतिशय सुंदरपणे सांभाळत आहेत. तर ते आपल्याला आहेत. आता माझ्या मुलाला खूप पुढे येतो. त्यानं कधीही मला दुखवली नाही आत्तापर्यंत. वा. माझ्या डोळ्यात पाणी नाही त्यानं यायला दिलं कधी. आई आपण आहोत म्हटलं, मी आहे ना, मी आहे, एवढं एकच वाक्य तो म्हणायचा. आज त्यानं 8 लाखाची गाडी सुद्धा घेतली. मला मोठं सरप्राईज होतं ते की मी PMTने प्रवास केलेली बाई कधी स्वतःच्या गाडीत बसे नाही, स्वप्नच बघितलं नव्हतं. जे पूर्ण होणार नाही ते स्वप्न बघाच कशाला ना. बरोबर. पण आज माझ्या मुलानं मला स्वतःच्या गाडीत बसवली. हे केवढं मोठं भाग्य आहे ना. बरोबर बरोबर.
की असा मुलगा प्रत्येकाला मिळावा. मी तर म्हणेन कोणीही खचून जाऊ नका, येतात प्रसंग, पण त्याला पाठ द्यायची नाही, तोंड द्यायचं. आत्मविश्वासानं उभं राहायचं की नाही मी जगेन. तर माझी डॉक्टर मुलगी आहे, ती मला म्हणाली होती, आई तू रडत जगलीस तरी तुला जगायचंय, बरोबर, तू हसत जगलीस तरी तुला जगायचंय, जग काय म्हणे ह्याच्याकडे बघू नकोस, तू तुझ्या यानं जग. बरोबर, आयुष्य तुला आहे तेवढं तर उपभोगायचंच आहे. माणूस मेला म्हणून आपण लगेच उद्या सकाळी मरत नाही त्याच्या मागणं. हा ते तर आहेच. आज मी आता 21 वर्ष यांच्या मागं काढलीच, पण ताठ मानेनं काढली, स्वाभिमानानं. कुणाकडे 5 रुपये मागितले नाही. माझ्या मुलांना मला द्यायचेत, मला पैसे द्या, नाही 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 नाही, ते कमवले, कमवायचे, कष्ट करायचे आणि आपल्या पायावर उभं राहायचं. आणि आपल्या मुलांना आई आणि बाप आपणच व्हायचं. बरोबर, कारण बाप त्यांचा देवान नेलेला असतो, पण आपण दोन्ही सांभाळू शकतो स्त्री सक्षम असेल तर. बरोबर. आणि मी हे काम का करू, कुठलंच काम छोटं नाही आहे हो. बरोबर, प्रत्येकालाच ऑफिसमधली आणि IT तली नोकरी नाही मिळणार. बरोबर, स्वयंपाकाचं काम सुद्धा हलक्यातलं काम नाहीच आहे. नाही 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 नाही, अन्नपूर्णा प्रसन्न असल्याशिवाय तुम्ही स्वाभिमानानं जगायचं असेल तर पडेल ते काम करा. आणि दुसऱ्याकडे ओंजळ पसरण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाच्या कमाईचे खा, तिथे तुम्हाला मान मिळतो. आज मला समाजात मान आहे ते मी कुणाकडेही 5 रुपये सुद्धा मागितले नाहीत म्हणून. बरोबर. मी 5 वर्ष कुठल्याही नातेवाईकांकडे पुण्यात आल्यावर गेले नव्हते की कुणाला असं वाटू नये ही पैसे मागायला आली की काय आपल्याकडे इथे आली आहे नाही. हा माझा स्वाभिमान होता. आज मला प्रत्येक जण बोलावतो, तेव्हाही बोलवायचे, पण आम्ही गेलो नाही कुणाकडे. आपली असेल ती मीठ भाकरी आपल्या घरात आपण बसून खायचं. बरोबर. किंवा कुठल्या नातलगाकडे पण मी राहिले नाही. 2 खोल्यांची जागा घेतली. 9 वर्ष आम्ही दर 11 महिन्यानं जागा बदलायचो. माहिती 9 वर्ष का, तर 500 रुपये भाडं वाढतं. पुढच्या वर्षी जर तुम्ही त्याच जागेत राहिला तर तुमचं 500, मग त्यापेक्षा फिरायचं, जागा बघायची. 11व्या महिन्यात ही जागा सोडायची आणि दुसरी जागा घ्यायची. आणि आज आम्ही 14 वर्ष आमच्या जागेत राहतो. मला नातू आहे. माझ्या नातवाच्या जन्माला आम्ही बाळंतीण आणली, ती आमच्या स्वतःच्या घरात आणली माहेरे. वा वा वा. की आपण आपल्या जागेत नातवाला आणायचं. एकच माझं स्वप्न होतं, नातू नाही आणायचा भाड्याच्या घरात. मी 10 वर्ष राहिले. बरोबर. माझा नातू आणि माझी सून स्वतःच्याच घरात राहील. बरोबर. त्यामुळे तुम्ही पण सगळ्याने आनंदात जगा, कष्टानं जगा. एवढंच मी सगळ्यांना, की खचून जाऊ नका. मी सुद्धा खचले होते. मला तर पुढं काहीच दिसत नव्हतं. 80 वर्षाची सासू, 3 मुलं, एकटी बाई, खेडेगावात राहणार. मी खाणार काय, करणार काय, आणि माझी मुलं कशी काढणार वर. पण शांत बसून विचार केला की मार्ग सापडतो. बरोबर. जसा मला सापडला तसा तुम्हालाही सगळ्यांना सापडावा, हीच स्वामी चरणी प्रार्थना करेन. ताई, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आजकालची जी मुलं आहेत ना, ती मुलं छोट्या छोट्या कारणांवरनं डिस्टर्ब होतात, छोट्या छोट्या कारणावरनं डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं की त्यांनी एखादी गोष्ट प्लॅन केलेली असते आणि प्लॅन तो एक्झिक्यूट नाही झाला किंवा नाही करता आला तर ते लगेच डिप्रेशनमध्ये जातात. बरं, तो प्लॅन त्यांनीच ठरवलेला असतो आणि तोच ते प्लॅन जो आहे डिस्टर्ब करत असतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तर ते सकाळी लवकर उठत नाहीत, पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे तेच डिस्टर्ब होतात. पण तुम्ही तसं नाहीच झालं. आता तुम्ही ज्या वेळेला पुण्याला आला त्यावेळेला तुमच्यावर मुलांची जबाबदारी होती, सासूची जबाबदारी होती आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही समर्थपणे पेलला. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय पेलू शकला आणि आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल ते डिप्रेशनमध्ये जाऊ नयेत यासाठी? आज काय आहे, 1 किंवा 2 मुलं प्रत्येक घरात, अशी त्यांची परिस्थिती आहे. बरोबर. आई वडिलांकडे पैसा खूप आहे पण वेळ मुळीच नाहीये. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. पैसा खूप आहे त्यांच्याकडे पण मुलांना देण्यासाठी वेळ नाहीये. आपली मुलं काय करतायत हा विचार, पैसा मुलांना दिला की आपलं कर्तव्य संपलं. हे जे तरुण पिढीचं हे झालेलं आहे. आम्ही मुलाने मागितलेली वस्तू त्यांना दिली की आमची जबाबदारी
मला मागितलं किंवा मला न मागायच्या आधीच सगळं मिळतंय, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्यात. ह्याला आई वडील चुकतायत मी असं म्हणेन. मुलं डिप्रेशनला जाण्यामागे त्यांचे आई वडील कारणीभूत आहेत. बरोबर. तुम्ही पैसे कमवतायत पण तुम्ही कष्ट करताय पण तुम्हाला पैसा मिळतोय ना. बरोबर. आणि तुमच्या मुलांना आयतं सगळं हातात मिळतंय. ती कष्ट करण्याची सवय मुलांना लागली पाहिजे. तुम्ही ते लावली नाहीत मुलांना तर मुलांना पैसे देऊ नका. त्यांच्या फाजील अपेक्षा पूर्ण करू नका. त्या वेळेला त्यांना सांगा हे आत्ता तुला मिळणार नाही, 2 महिन्याला द्या, पण तीच वस्तू त्यांना लगेच देऊ नका. ही जर मुलांना एकदा सवय लागली की आपल्याला विचार करावा लागतोय ही वस्तू मागताना, बरोबर, तर ती मुलं विचार करून वागतील ना. तुम्ही त्यांना मागायच्या आधीच सगळं पुढ्यात आणून देतायत, मग त्यांच्या अपेक्षा वाढल्यात की चला बाबा मला हे झालं की मला आयटीतच नोकरी पाहिजे. अरे पण तुझ्या बुद्धीची कुवत तेवढी आहे का? बरोबर. तू जर IT क्षेत्रातलं जाणार असशील तर तुझा तेवढा अभ्यास आहे का? तुझ्या तेवढ्या परीक्षा झाल्या आहेत का? तुझी शारीरिक आणि बौद्धिक क्षमता तिथपर्यंत पोचतीये का? मग तू ही स्वप्न का बघतोयस? बरोबर. म्हणजे मुलांना नाही म्हणण्याची सवय लागली पाहिजे. बरोबर. आणि ह्याला आई वडिलांनी सुरुवात केली पाहिजे. बरोबर. मुलांनी पण स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे ऍक्च्युअली. मग ते जर मुलांना कळत असेल की नाही बाबा आपली ही कुवत नाहीये. मी जसं मगाशी म्हटलं, मी PMTने प्रवास केलेली बाई, मी कधी 4 व्हीलर गाडीत बसू शकेन हे स्वप्नच बघितलं नव्हतं. जे तुम्हाला शक्य नाही ते स्वप्न बघूच नका ना, मुलांना दाखवूच नका ते स्वप्न तुम्ही. बरोबर. तो मुलगा डॉक्टर झाला म्हणजे तुला डॉक्टर झालंच पाहिजे हे मुलांवर आई वडील बिंबवतात आणि म्हणून मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आज कॉम्पिटिशननं मुलांचं बालपण तरुणपण सगळं हरवलंय. कॉम्पिटिशनमुळे हरवलंय पूर्ण सगळं. त्याला हे मिळालंय म्हणजे मला हे मिळालंच पाहिजे असं नाही, ही त्यांची भावना झाली आहे. मला का नाही मिळणार? प्रत्येक मुलाकडे वेगवेगळी क्वालिटी आहे, ती बघणं गरजेचं. तुमच्यात काय आहे, तू बुद्धिमत्ता तुमचा कुठे कल आहे, तो आई वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे की बाबा तुला चित्रकलेत आवड आहे, तू त्यात पुढे ये. त्यांना जमणार नाही ते स्वप्न दाखवूच नका. आणि त्या मुलांनी बघू पण नाहीत. आता जी कॉलेजची मुलं आहेत त्याने आपल्याला काय झेपणार आहे. आई वडील डॉक्टर आहेत म्हणजे मुलांना डॉक्टर झालं पाहिजे असं नाहीये, त्याला मिलिटरीत जावं असं वाटेल, त्यांना त्या साईडनं प्रयत्न करावा ना. बरोबर बरोबर. म्हणजे मुलं डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत. आज मुलांकडे आई वडिलांकडे शिस्त नाही. बरोबर. त्यांची झोपेची वेळ निश्चित नाही, उठायची वेळ निश्चित नाही, खायची वेळ निश्चित नाही. मुलांचं तेच झालंय. आणि मोबाईलच्या आहारी पूर्णपणे तरुण पिढी गेल्यामुळे त्यांची वाट लागलेली आहे. मोबाईलमुळे बराचसं नुकसान मुलांचं झालंय असं ताईंना सांगायचं आहे. तर मोबाईलचा वापर आपण कमी केला पाहिजे आणि पूर्णपणे थांबवलाच पाहिजे जवळजवळ असं ताई म्हणतायत. खचून जाऊ नका. तरुण मुलांना म्हणावं तुम्हाला काय जमणार आहे तेवढंच स्वप्न बघा. माझ्या बघण्यातला एक मुलगा होता, म्हणजे होता म्हणण्यापेक्षा, त्याची कॅपॅसिटी 30 लाखाचं घर घेण्याची त्याच्या आईची आत्ता होती तिच्या नोकरीप्रमाणे. याला 70 लाखाचा फ्लॅट पाहिजे होता. हा मुलगा डिप्रेशनमध्ये जाईल की नाही तो फ्लॅट नाही मिळाला म्हणून. अरे पण तू 70 लाखाच्या फ्लॅटचं स्वप्न का बघतोस? तुझी जर कमाई नाहीये 30,000 रुपये, बरोबर, तुझ्या आईची कमाई नाहीये 30,000 रुपये, तर तुला 70 लाखाच्या फ्लॅटला तुझी कमाई किती हवी? हा जर त्या मुलाने विचार केला नाही तर ते डिप्रेशनमध्येच जाणार. आपल्याला 70 लाखाचा फ्लॅट घेता येत नाही हे एकदा डोक्यात त्यांच्या गेलं, बरोबर, त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांना सांगायला पाहिजे अरे आपल्यात त्या एवढी ऐपत आहे, आपण एवढा घेऊया, बरोबर, उद्या तुला चांगली नोकरी लागली हे लागलं की तू घे मोठा फ्लॅट. बरोबर बरोबर. म्हणजे अपेक्षांचं ओझं मुलांवर किती टाकावं हे आई वडिलांनीही निश्चित करणं गरजेचं आहे. किंवा मुलांनीही इच्छा आणि अपेक्षा बाळगत असताना आपल्या आई वडिलांच्या पद्धतीनेही पाहणं गरजेचं आहे. आम्हाला 2005 साली एक फ्लॅट आला होता. 5 लाखात 1 BHK मिळत होता. बर, 2005 सालची गोष्ट आहे. आम्ही विस्तार पावती पण केली माझ्या लेकराने. 40,000 रुपयाला डुबलो, 30,000ला त्या वेळेला. बर,
विचार पावती केली, विचार केला उद्याच्याला बँक लोन मंजूर करायचं. रात्री माझा भाऊ, मी, मुलगा आणि मुलगी चौघं एकत्र बसलो आणि भावानं मला विचारलं, तू अक्का अजून किती तास काम करू शकतेस? बरोबर. म्हटलं का रे? 7,000 रुपये हप्ता सोपी गोष्ट नाही आहे. मला त्या काळात फक्त 7,000 रुपये हप्ता होता 5 लाखाला. आज तुम्ही 1,500 रुपये भाड्याच्या घरात सुखानं झोपता की नाही? म्हणला तू 1,500 रुपये उभे करू शकतेस दर महिन्याला. बरोबर. मुलगी डॉक्टर झाली आहे, तिला 6,000 पगार होता. तुम्ही तिला किती वर्ष बिन लग्नाची घरात ठेवणार? बरोबर. त्याला म्हटलं नाही बुवा, स्थळ आलं की मी तिचं लग्न लावून देणार, मग तू घर घेऊ नको. त्यानं मला सांगितलं, तू जर मुलीचं लग्न 1 वर्ष 2 वर्षात करणार असशील, बरोबर, तर तू फ्लॅट घ्यायचा विचार करू नकोस. ज्या वेळेला तुझ्या मुलाची परिस्थिती येईल त्यावेळेला तुम्ही फ्लॅट घ्या. बरोबर. कारण तो नवशिक्या होता, त्याला जास्त पैसे मिळत नव्हते. हिचं लग्न झालं की आमचे 6,000 रुपये बुडणार होते. मग मी 6,000 रुपये उभे करू शकते का? माझ्या भावानं मला प्रश्न विचारला. तिचं जर लग्न झालं तू ह्याचा पगार धरूच नको म्हणाला. बरोबर. म्हटलं नाही, आता मी 12 तास तर म्हटलं काम करते, आणखी किती तास काम करणार ना. नाही, बरोबर आहे. आम्ही फ्लॅट सोडला त्यावेळेला. ते मी माझ्या मुलाला पटवून सांगितलं की नाही, आपण घ्यायचा फ्लॅट. कर्जाचं ओझं घेऊन आपण जगण्यापेक्षा आपण आहे त्यात भाड्याच्या घरात का होईना राहतोय ना. आता आपण कोणा नातलगांकडे नाहीये. बरोबर. की कुणी आपल्याला उठ म्हणणार नाही, आपण भाडं देतोय तिथपर्यंत. बरोबर. बरोबर. आपण भाड्याच्याच घरात राहायचं म्हटलं. म्हणजे माझ्या मुलाला त्यावेळेला तो सुद्धा तयार झाला नाही, आपण जागा घ्यायचीच. म्हटलं मी नाही घेणार. इतकं आई वडिलांनी ताठ राहिलं पाहिजे. बरोबर. की मला झेपणार नाही, मी घेणार. बरोबर. आई वडील जबाबदार आहेत मुलांच्या सगळ्याच गोष्टींसाठी, तर आई वडिलांनी ती काळजी घेणं गरजेचं आहे. आई वडिलांनी मुलांना समजावणंही गरजेचं आहे. असंच ताईंना आपल्याला सांगायचं आहे असं मला वाटतं. ताईंनी आपला जीवन प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेला आहे. यातून आपल्याला काय बोध मिळाला आहे? तर स्त्री कुठं कमी नसते. पुरुषांपेक्षा स्त्रियांकडं जी भाव आहे, भावना आहे, ताकद आहे, ती खूप जास्त आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक गर्भधारणा केलेली स्त्री ज्यावेळेला एखाद्या बाळाला जन्म देते ना, त्यावेळेला त्याचा पुनर्जन्म का म्हणलेला आहे? कारण त्या वेदना फक्त स्त्रीच झेलू शकते. त्या वेदना पुरुष झेलू शकत नाही. पुरुषाला त्या वेदना झेलण्याची ताकदच नाही आहे. एवढी ताकद फक्त आणि फक्त एका स्त्रीमध्ये असू शकते. आणि तीच स्त्री आज काय करू शकते हे आपल्याला ताईंनी सांगितलं. कोणत्याच क्षेत्रामध्ये आपण आज बघायला गेलो तर स्त्री कमी नाही आहे. त्यामुळे कोणत्याही स्त्रियांनी खचून जाऊ नये, कुठल्याही स्त्रीने माघार घेऊ नये. संकटांना पाठ दाखवून पळायचं नाही आहे, तर संकटांना तोंड देऊन त्या संकटांना सामोरं जायचं आहे, हे ताईंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक स्त्री हे करूच शकते, कारण स्त्री ही या पुरुषाच्या पाठीमागचा एक भक्कम आधार आहे. कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीशिवाय प्रगती करूच शकत नाही, हे प्रत्येक पुरुषाने आजपर्यंत सांगितलेलं आहे आणि त्या प्रत्येक स्त्रीने ते सिद्धही केलेलं आहे. तर ही मोटिवेशनल स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन स्टोऱ्या ऐकण्यासाठी, नवनवीन गोष्टी इन्स्पायर करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत राहा. आपण नवीन नवीन गोष्टी ऐकूयात. ताई, तुम्ही आलात, आम्हाला एवढं छान सांगितलं, मोटिवेट केलं आणि तुमचा सगळा जीवन प्रवास जो आहे तो आम्हाला उलगडून सांगितला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.